वायडे नदीच्या खायला एक नंबर. ह्याच्यामध्ये त्यामध्ये फक्त एकच मधला काटा असतो, जास्त नसतात ह्यामध्ये काटे. तरी आपल्याला मासेवाल्याने एक काम चांगले केले, शेपटी वगैरे काढून दिले. आणि आपण हे आता थोडंसं त्याला साफसफाई करून घेऊया. पोटातली घाण काढून घ्यायची असते, नाहीतर काय होते, अन्न किंवा माशाचा रस्सा हा कडू बनला जातो. म्हणून हे पोट असं साफ करून घ्यायचं, म्हणजे छान लागतं. आणि मी इथून काढते, कट करून घेते. असं केले तिकडे की असं हात घालून यामध्ये असं दाबून हे काढायचं असतं, म्हणजे हे कडूपणा हा निघून जातो. असं थोडंसं तुम्ही प्रेस केलं की घाण आहे ना सगळीच्या सगळी अशी बाहेर येते. आपण काही जास्त आणलेले नाहीत, थोडेसेच आणलेत नुसते. मला त्याला कालवण बनवून दाखवत. मनू आणि लगेच मासं खायला म्हणलं आता झाले ना, दाखव गे. झाले आता एक, हे दोन, हे पण स्वच्छ केले, हे पण. आता हे जर आपण धुवून घेऊया पाण्यानं. पेपर मी ह्यासाठी हातातला आहे की बाबा घाण काढताना काहीतरी उडलं केलं तर आपली थोडीशी घाण होऊ नये. आणखी आणायला पाहिजे होतं खरंच असतं ना. मासा चांगला आहे हा, खूप चांगला लागतो चवीला, तर एक नंबर आहे हा मासा. वायड्या, त्याला वायड्या म्हणतात, बिन काट्याचा मासा. हा खरं तर मिळत नाही जास्त. आली आमची बघा मुंबई. माशाचा आवाज वास आला की कुठून असेल तिथनं पळत येणार. आणि पहिला शब्द एकच, म्याव मला दे. बंद कॅमेरा नाही. आता हे आपण जरासं हे गव्हाचं पीठ टाकूया. कधी पण मासे धुताना गव्हाचं पीठ किंवा ज्वारीच्या पिठामध्ये असे धुवून घ्यायचे, म्हणजे याचा सगळा वशाळा वास बीस असतो ना तो सगळा जातो. आमच्या मुलीनं बघा केवढं पीठ आणून दिले. खरं तर ह्याला चिमटभर पीठ बास होतं, पण तिनं आहे ना हे एवढं पीठ आणून दिले ज्याच्यामध्ये आपण 4-5 चपात्या आरामशीर लाटू शकतो. असं जरासं लावून घ्यायचं, थोडं चोळून घ्यायचं, म्हणजे याचा वास पीस, नदीच्या पाण्याचा वास, चिकटपणा असतोय ना तो सगळा निघून जातो. आणि छान आपले मासे चवीला पण लागतात, सुंदर होतात, पण खायला एक नंबर हा मासा आहे. बघितलं का तुम्ही कशा पांढरं शुभ्र आहे बघा. आता हे मी आता मासे ठेवले एकसारखे मासे. तर हे थोडंसं आपण आधी थोड्याशा पाण्यानं असं थोडंसं धुवून घेऊया. लगेच जास्त पाणी ओतायला नको, ठीक आहे. पाणी जरासं घालून हे चोळती आता. आता हे मी थोडेसे पाणी घालून परत एकदा 1-2 मिनटं 3 मिनटं जरा चोळून घ्यायला लागले.
हे आता कसं आपण छान स्वच्छ मासे धुतलेत. याचा वास आता अजिबात येत नाही आहे. मी अजून 3-4 पाण्यानं धुणार आहे. नदीचा मासा जेवढा छान स्वच्छ धुईल ना तर जेवण पण कालवण पण मस्त बनतं. कशी बसलाय रे? ती छान स्वच्छ धुतली की नाही आता ते पाणी मी परत एकदा काढून काढलं. आता आपण परत एकदा धुऊया. चला आता हे फायनल आहे. आता आपण हे मासे सगळे धुवून झालेले आहेत चांगले आपले. आता आपण फोडणी टाकू शकतोय. पण